तुम्हाला पण ऍक्ने प्रॉब्लेम्स आहेत का? ऍक्नेसाठी काय स्किन केअर फॉलो केली पाहिजे? ऍक्ने ही अशी गोष्ट आहे जी कुणालाही येऊ शकते, कुठल्याही वयामध्ये येऊ शकते. फॉर एक्झाम्पल यंग असताना येऊ शकते, 20व्या वर्षी येऊ शकते, 40व्या वर्षी येऊ शकते, आफ्टर डिलिव्हरी येऊ शकते, कुठल्याही वयामध्ये येऊ शकते. सो त्याच्यासाठी एक बेसिक रुटीन काय फॉलो केलं पाहिजे आणि त्याच्याने जे काही इन फ्युचर हार्म होणार आहे त्याला कसं आपण कंट्रोल करू शकतो, त्याच्यासाठी आज आपण छोटे छोटे सोल्युशन्स बघूया. नंबर 1 की तुम्ही होम केअर काय वापरायचं, तर त्याच्यामध्ये सॅलिसिलिक ऍसिड असेल असं कुठलंही सिरम तुम्ही रात्री यूज करू शकता. सिरम जर तुम्ही वापरायला सुरुवात केली तर दुसऱ्या दिवशी तुमचं मॉइश्चरायझर हे चांगलं असलं पाहिजे, जे वॉटर बेस असलं पाहिजे, जे तुम्ही मॉइश्चरायझर वापरू शकता. मॉइश्चरायझर ऑइल बेस असेल तर तुमचे ऍक्ने हे अजून वाढू शकतात, पिंपल्स वाढू शकतात. सो तुमचं मॉइश्चरायझर हे वॉटर बेस असलं पाहिजे. आणि अजिबात विसरलं नाही पाहिजे ते म्हणजे सनस्क्रीन वापरणं. सनस्क्रीन वापरायला अजिबात विसरायचं नाही. सनस्क्रीन सुद्धा आजकाल जेल फॉर्म मध्ये, स्प्रे फॉर्म मध्ये, वॉटर फॉर्म मध्ये मिळतात, तर तुम्ही ते सनस्क्रीन वापरू शकता. नेक्स्ट पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे असा की तुम्ही होम केअर बरोबर जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा आपण सनस्क्रीन ऍप्लिकेशन करतो पण फेस कव्हर करत नाही, तर ते अतिशय चुकीचं आहे. तुम्ही सनस्क्रीन लावलं तरी सुद्धा तुम्हाला प्रॉपर पद्धतीने फेस कव्हर करायचा आहे. शक्य असेल तर तुम्ही कॅबही यूज करा, कारण डोळ्यांवरती पण सूर्यकिरण येतात ज्याची हीट आपल्या स्किनवरती पसरते. तर ती हीट पासून आपल्याला आपल्या बॉडीला, आपल्या स्किनला कंट्रोलमध्ये आणायचंय, कारण बॉडीतली हीट वाढली तर तुमचे ऍक्ने वाढणार आहेत. अजून एक महत्वाची गोष्ट अशी की तुम्ही जेव्हा ट्रीटमेंट चालू कराल, छोट्या छोट्या जे तुम्ही केअर घेणं चालू कराल घरी, तर त्याबरोबर तुम्हाला तुमचा नॅपकिन चेंज करायचा आहे. तो नॅपकिन फक्त तुम्ही वापरायचा आहे. आणि दुसरं म्हणजे तुमचं पिलो कव्हर चेंज करायचं आहे, कारण त्याच्यावरती बॅक्टेरिया हे डेली बेसिसवरती शिफ्ट होत असतात आपण झोपतो तेव्हा, तर तुम्हाला तुमचं पिलो कव्हरही चेंज करायचं आहे. सेकंड, होम केअर बरोबरच तुम्हाला फॉलो करायचंय तुमचं डाएट. तुमच्या डाएटमधनं पण जर तुम्ही हीट वाढवली तरी तुम्हाला ऍक्नेस येणार आहेत. सो डाएटमध्ये प्रयत्न करा की तुम्ही सलाड जास्त खाऊ शकाल, पाणी जास्त पिऊ शकाल, किंवा रसाळ फळं जी सिजनल मिळतात ती तुम्ही जास्त खायची आहेत. त्याचबरोबर एक्सरसाइज करायला विसरायचं नाहीये अजिबात. एक्सरसाइजनी तुमचं बॉडी स्ट्रक्चर, बॉडी सायकल ही प्रॉपर पद्धतीने सुरळीत चालू होते आणि त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला ऍक्नेस येणं ऑटोमॅटिकली कमी होऊन जाईल. ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सवरती सलॉन्समध्ये ट्रीटमेंट्स पण अवेलेबल असतात. फॉर एक्झाम्पल ऍक्ने ट्रीटमेंट आहे, क्रस्टवरची ट्रीटमेंट असते, MLD ट्रीटमेंट असते. तुमचं क्रस्ट किंवा तुमचे जे टॉक्झिन्स साचून राहिलेले आहेत त्याला ड्रेन करण्यासाठी पण एक वेगळी ट्रीटमेंट असते. तर ह्या सगळ्या ट्रीटमेंट अल्केमी सलॉनमध्ये अवेलेबल आहेत, ज्याचा तुम्ही प्रॉपर फायदा घेऊ शकता. तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल त्याला प्रॉपर अनालिसिस करून आणि त्याप्रमाणे तुम्हाला गाईडलाईन देऊन त्याप्रमाणे तुमच्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही इथे ट्रीटमेंटसाठी येऊ शकता. ऍक्ने ट्रीटमेंट शिवाय किंवा पिंपल्स शिवाय जरी तुमचे काही वेगळे कन्सर्न्स असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, किंवा तुम्ही मला DM करू शकता. तुमचे कन्सर्न्स जे काय असतील त्याला मी माझ्या एंडनी 100% ऍड्रेस करण्याचा प्रयत्न करेन.